जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव स्वच्छतेला नवी दिशा मिळणार आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे। तर निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत ठोस पावले उचलली जात असून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत विवेक भैया कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले। तात्काळ कोपरगाव शहरातील स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे। याच अनुषंगाने कोपरगाव नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। घरकुलाचा प्रश्न जो आहे तो भैयासाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आपण तो मांडू। त्या घरांची जी परिस्थिती तुम्ही सांगताय त्याची आम्ही 1-2 दिवसात पाहणी करतो। 15 प्रभाग आहे। नाही मला एक सांगा, 15 प्रभाग आहे, एका प्रभागाला 2 गाड्या, 2 गाड्या काही भागात आता 1 नंबर 2 नंबर 3-4 ऍव्हरेज 2 धरा ना। कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, किती गाड्या द्यायच्या? 20 ते 21 गाड्या द्यायच्या आपल्या सोडून धरून त्या। त्याच काय होईल? 15 प्रभाग आहे, ते 30 गाड्या होतात, 2-2 म्हटल्या तर आपल्याकडे गाड्या आता गाड्या त्यांच्याकडे गाड्याच नाही। तेवढ्याच चालू आहे, 19 गाड्या। अजून काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये? रोड स्वीपरचं मशीन, 2 ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर आहे का? कुठे आहे ते 2 ट्रॅक्टर? रोड झालं कचरा भरा 2 ट्रॅक्टर 15 प्रभाग करणार आपले 2 आहेत। आपले 2 त्यांनी किती द्यायचे? कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती म्हटले त्यांनी उर्वरित वाहन पुरवायचं किती? म्हणजे 4 ट्रॅक्टर मध्ये 2 ट्रॅक्टर आहे आणि आपल्याला डंपर आता आहे, ठीक आहे। टेंडर मध्ये किती? टेंडर कागदावर मला 21 वाहन, 21 घंटा रिक्षा संपल्या 4 ट्रॅक्टर 4च द्यायचे असं लिहिलंय का? कॉन्ट्रॅक्ट मध्ये 4च ट्रॅक्टर द्यायचे, 4 मध्ये होईल सगळं। कचरा वाहतूक पुढं त्याच्यामुळे बस एवढे। आणि अजून मॅन पॉवर काय पुरवायची काय नाही? मॅन पॉवर इस्टिमेंट सर एका बाई 9,000 स्क्वेअर मीटर झाडायचे, त्या हिशोबाने त्या महिला पुरायचे। ते एका बाईचे किती द्यायचं त्यांना पेमेंट का? किमान वेतनानुसार किमान वेतन किती? 230 आहे का? 230 ते झाडलं 9,000 स्क्वेअर मीटर झाडलं ते म्हणते 9,000 स्क्वेअर मीटर आमची बाई झाडीत नाही, आम्ही कसं झाडत नाही 9,000 स्क्वेअर मीटर ते म्हणतात। त्याला होतं आता माहिती साहेब, त्यांना आता किती स्क्वेअर फूट झाडते त्यांना तेच समजत। आता 240 रुपये 9,000 स्क्वेअर फूट झाडून घ्यायचे का 11,000 झाडून घ्यायचे? त्याला 9,000 आखून द्या ना, इथून त्या मंदिरापर्यंत येतो मोजमाप एवढंच झाडायचं, एवढंच झाडायचं। जबाबदारी त्यांची नाही, ते बाया कमी लावायच्या, त्यांच्याकडून जास्त एरिया झाडून घ्यायचा आणि 10,000 येतो 15,000-16,000 त्यांच्याकडून झाडून घ्यायचे आणि कमी वायात ते जास्त काम दाखवायचे, असा तो विषय। शेवगावात शेतकऱ्यांच्या घामाचे सोने लुटण्याचा शासकीय यंत्रणांच्या आशीर्वादाने चाललेल्या कापूस घोटाळा उघडकीस आलेला असून केंद्र शासनाच्या भारतीय कापूस महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेली खरेदी केंद्रे आज थेट व्यापाऱ्यांचे अड्डे बनले आहेत। शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही केंद्रे प्रत्यक्षात दलाल व्यापारी साखळीला पोचणारी यंत्रणा ठरत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। दिनांक 11 नोव्हेंबर पासून शेवगाव बाजार समितीच्या अखत्यारीत रिद्धी कॉटेक्स, दुर्गा फायबर, अन्नपूर्णा कॉटेक्स, श्री मारुतीराव घुले पाटील व बालम टाकळी येथील साई कॉटेक्स येथे शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू होत आहेत। मात्र सरकारने यंदा लागू केलेली ऑनलाईन नोंदणी पद्धत ही शेतकऱ्यांसाठी नसून व्यापाऱ्यांसाठीच असल्याचे उघडपणे दिसून येत आहे। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीने शहराच्या राजकारणात नवे वळण दिले असून मतदारांनी यावेळी स्पष्टपणे जातीय समीकरणांचा विचार करून मतदान केल्याचे चित्र समोर आले आहे। या निवडणुकीत भाजपचा ओबीसी फॅक्टर कमालीचा प्रभावी ठरला असून त्याचा थेट परिणाम नगराध्यक्ष पदाच्या निकालावर तसेच पुढील विधानसभेच्या राजकीय गणितावर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।
श्री कोपरगाव बेट देवस्थान परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट व चिरायू ज्योतिष नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासात प्रथमच अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर या ठिकाणी आयोजित केले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरी महाराज, ओम गुरुदेव ज्ञानपीठाचे परमपूज्य परमानंद महाराज, ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, काळाराम मंदिरचे महंत सुधीरदास महाराज, ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर, ज्योतिषाचार्य गुरुमा सौ ज्योती जोशी यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। आचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे स्वागत करतो। सर्वांसाठी, सर्व ज्योतिषप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। मंदिर प्रशासनाने परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट व चिरायू ज्योतिष नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। तो म्हणजे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आपण बोलवलेलं आहे। अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन विवाह स्पेशल असं या अधिवेशनाचं स्वरूप असणार आहे। विवाह स्पेशल असण्याचं कारण एक आहे की या मंदिरामध्ये म्हणजे गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये शुभ कार्य करण्यास, कुठलाही विवाह किंवा कुठलेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असं हे जगातलं एकमेव मंदिर आहे। महाराजांनी दिलेल्या आशीर्वादामुळे याची अशी ख्याती झालेली आहे। त्यामुळे आपण विवाह स्पेशल असं ज्योतिष अधिवेशन घेतलेलं आहे। यामध्ये भाग घेणाऱ्यांमध्ये पूर्ण भारतभरातून मान्यवर ज्योतिषाचार्य येणार आहेत। तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना आपण आमंत्रण दिलेलं आहे आणि एक ज्योतिषांची मांदियाळी म्हणू किंवा ज्योतिषांचा महाकुंभ येत्या रविवारी 28 डिसेंबर रोजी आपल्या मंदिरामध्ये होणार आहे आणि त्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत भरघोस कार्यक्रम असणार आहे। हे 3 सत्रामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आपण। पहिल्या सत्रामध्ये काही ज्योतिषाचार्य आणि मान्यवर व्यक्ती बोलतील, दुसरे सत्र आणि तिसऱ्या सत्र पहिलं सत्र 9 ते 12, दुसरं सत्र 1 ते 4 आणि तिसरं सत्र 5 ते 8 असं असणार आहे। येणाऱ्या सर्व ज्योतिषाचार्यांना किंवा ज्योतिष प्रेमींना आपण मंदिरातर्फे एक प्रमाणपत्र, सन्मानपत्र ज्याला आपण म्हणू, ते सुद्धा आपण प्रदान करणार आहोत। अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। अतिशय आगळा वेगळा आणि कोपरगावच्या इतिहासात प्रथमच होत असलेला हा कार्यक्रम आहे। तेव्हा माझ्या सर्व ज्योतिषप्रेमींना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला हजेरी लावून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं। धन्यवाद। जय शुक्राचार्य। हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठ मुंबई शाखा तिसगाव यांच्या माध्यमातून संचलित देवराई येथील कैलाशवासी प्रमोदराव बाबूराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारतीचा आज भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। कौशल्य आधारित शिक्षणाला नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या वास्तूमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगारभिमुख संधी निर्माण होणार आहेत। उद्घाटन प्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, श्री अक्षय कर्डिले, श्री कुशल भापसे, सौ नीता प्रसाद लाड यांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमात शिक्षकवृंद, विद्यार्थी व नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर मोठा राजकीय मुद्दा निर्माण झाला असून अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाम भूमिका मांडली आहे। 2019 मध्ये ज्या मूळ आराखड्यानुसार प्रकल्प प्रस्तावित होता त्याच मार्गावर नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर ही रेल्वे सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे। या मार्गामुळे स्थानिक जनता व शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या संदर्भात विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे। स्थानिकांच्या भावना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हा प्रकल्प मूळ आराखड्यानुसारच राबवावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। भारत निवडणूक आयोगाने 223 रावरी विधानसभा मतदारसंघांसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे। हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित असून 3 जानेवारी 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर 14 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल। नव्याने पात्र झालेल्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। दोषरहित व अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे। पात्र
पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले. पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे व अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून लवकरच प्रयागराजकडे जाणारी नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. ही गाडी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. हिवाळी हंगामात वाढणारी प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वे प्रशासनामार्फत विशेष शुल्कावर ही एकमार्गी रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. लवकरच गाडीच्या वेळापत्रकासह थांबे जाहीर होण्याची शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांच्या वतीने 2024-25 गाळप हंगामासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला मध्य विभागातून प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झालाय. साखर उत्पादन प्रक्रियेत उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व उच्च कार्यक्षमतेचे निकष पूर्ण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलाय. कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरणारे यांनी ही माहिती दिली आहे. VSIने कारखान्याची प्रथम क्रमांकासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी रोजी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात. या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.